मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे सन मराठीच्या कलाकारांना भेटायला आणि निमित्त आहे गणपती. गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांची तयारी झाली आहे. तुमची झाली आहे का तयारी? आमची एकदम जय्यत तयारी झालेली आहे. आम्ही एकदम तयार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की प्रेक्षकांना सगळाच गणेशोत्सव आमचा बघायला खूप मजा येणार आहे. स्पेशली घरची तयारी झाली आहे का? गणपती तुमच्या घरी येतात का? हो, येतात ना आमच्या घरी. तयारी? तयारी म्हणजे आता मी इथे असताना पॉसिबिलिटीज कमी आहेत का? हो, नाही पण जाणार आहे सुट्टीत गणपतीला. वा. आणि काय ती आदल्या रात्री सुरू होते, रात्रभर तयारी करून. आपण किती म्हणालो की महिनाभर तयारी करायची, पण आदल्या दिवशीच ती तयारी होते. रात्र जागवायचंच आहे आपल्याला. सन मराठीचे गणपती बाप्पा पण येणार आहेत आणि त्यासाठी स्पेशली तुम्ही आज नाशिकहून मुंबईला आलायत. ते बिचारे सकाळी 11:30 वाजता आलेत आणि लगेच तयारीला लागले. तर रिहर्सल्स कशा सुरू आहेत? मस्त कमाल सुरू आहे. हो, म्हणजे एकतर शूटिंग मधला वेळ काढून प्रॅक्टिस करणं हे तर म्हणजे खूप अवघड काम आहे. आणि त्यातून त्याचे 2 डान्स आहेत, सो तो अजून डबल मेहनत घेतो इतके दिवस झाले. पण आम्ही ट्राय करतो की जितका वेळ आमच्याकडनं आम्हाला देता येईल, जितका छान परफॉर्मन्स तयार करता येईल तुमच्यासाठी तितका करू. आपण आता मोठे झालोय, पण लहानपणी आपल्याला गणपतीची वेगळी ओढ होती. आता पण आहे, पण लहानपणी वेगळी ओढ असायची. शाळेचा एक अभ्यासक्रम असायचा, घरी अभ्यास करायला द्यायचा आणि चित्रमध्ये चिटकवायला द्यायचे. तुम्ही असं काही केलंय का? काय करायचं? चित्र चिटकवायला द्यायची ना, असं वर्तमानपत्रातले असं चित्र, गणपतीचे चित्र. आपण हो, आमची शाळा एकदम हौशी, म्हणजे क्ले मधनं गणपती तयार करायचा किंवा असं पानांचा गणपती तयार करायचा वगैरे, हे सगळं आम्ही खूप केलेलं आहे बसून म्हणजे घरी. तुझं काय स्पेशालिटीज होती अभ्यासामधली? गणपतीचा अभ्यास नाही, असं स्पेशालिटी असं काही नाही. पण गोव्यात आरती कॉम्पिटिशन असतं, आरती स्पर्धा असतात बऱ्याच वेळेला. तर आम्ही वेगवेगळ्या आरत्या पाठ करायचो. हा, सो ते लहानपणीची छान. तुझ्या आठवणीतली एक आरती आता होऊन जाऊ. उगाच सांगितलं. ते बऱ्याच आहेत खरं तर. म्हणजे ते छोटीशी खरी आरती. विघ्नांता विघ्नेशा हे हे गजवदना आरती करीतो, आरती करीतो तुझ पूरवी कामना विघ्नांता. क्या बात आहे. वा वा, हे मला आवडतं. प्रत्येक गावची एक वेगळी आरती असते स्वतःची आणि त्या लिहिल्या जातात त्या वेळेला. हो, आणि ती एक वेगळी चाल पण लावली जाते त्यांची म्हणजे बॉलिवूडच्या गाण्यांवरती आरत्या गायला जातात. त्यांची एक वेगळी स्पेशालिटी असते. नाही असं नाहीये बॉलिवूडच्या, पण ह्या वेगळ्या चाली लावतात. तुमच्या इथं घुमट म्हणून एक वाद्य प्रकार आहे, शमीळ आहे, कासाळ म्हणून आहे. अशा वेगवेगळ्या आरत्यांसाठी म्हणजे गणपतीच्या जेव्हा आरत्या सुरू होतात तेव्हा आमचं सुरू होतं सगळं वादन आणि चाल लावून गाणं वगैरे. ते ठरवतात गावातले सगळे एकत्र येऊन बसून प्रॉपर मीटिंग होते. संध्याकाळी प्रॅक्टिस असते. हो, आता गणपती बाप्पा म्हटले की प्रत्येकाचा एक वेगळा गणपती फेवरेट असतो. लालबागचा म्हणा, कुठलाही. तर तुमचा कुठला आवडता गणपती? मी खरं सांगू तर माझ्या घरी गणपती बसत नाहीत, पण माझे भोईर मामा आणि मावशी आहेत जे माझ्या जवळच राहतात आणि त्यांच्याकडे प्रॉपर 10 दिवसांचा गणपती बसतो. आणि आय थिंक माझ्यासाठी माझा सर्वात फेवरेट गणपती तो आहे, कारण मी दरवर्षी 10च्या 10 दिवस त्यांच्या घरी असते. मी सगळी कामं करत असते, त्यांच्या आसपास फिरत असते. सो माझ्यासाठी सर्वात स्पेशल गणपती तोच आहे. वा, तुझा? माझ्या घरचा. हा, मग घरी मी वाट बघत असतो कधी आमच्या घरी गणपती बसतो. कारण तेव्हा काय होतं, एकतर सगळे घरची मंडळी एकत्र आलेली असतात, गोडधोड जेवण बिवण सगळं, आणि धम्माल मजा मस्ती करत असतो आम्ही. सो त्यामुळे मला असं वाटतं की ती ओढ अजूनही आहे घरची. पण ते तुझं फेवरेट आहे. आता आपण एक गेम खेळूया, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रॅपिड फायर सारखे प्रश्न विचारणार. जास्त नाहीयेत, 5च आहेत. पहिला आहे उकडीचे मोदक की तळलेले मोदक? उकडीचे मोदक. लोकनृत्य की डीजे? सॉरी लोकनृत्य की डीजे? लोकनृत्य. एनी टाइम. तयार डेकोरेशन जे आपण दुकानातून घेऊन येतो की टाकाऊपासून टिकाऊ? नाही, ऑब्व्हियसली, कारण ते ऐनवेळी सगळं करतात, त्यामुळे ती मजा असते खरं तर. सगळे भावंड एकत्र येऊन ते सगळं करणं असतं ना. हो. गाव की शहर? गाव. भजन की गणपतीची गाणी? दोन्ही. गणपतीची गाणी. आता आपण एक दुसरा गेम खेळूया, त्याच्यामध्ये मी गणपतीची गाणी आणली आहेत. सो एकाला ना ते दाखवणार, मी एकाला ते डम शराज सारखं खेळायचंय.
बस ओके रेडी आहात त्या बिचारीने आधीच म्हटलं की काय करायला होती ओके मी तुला सांगते पहिलं तू त्याला ऍक्ट करून दाखवायचं मग गणपतीचं गाणं म्हणजे कुठलं आपलं गाणी जी आपण ऐकतो ना आरती नाहीये आरती नाही पहिलं हा तीन अक्षर तीन शब्द पहिला शेवटचा दुसरा गुलाल रंग 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 नृत्य बापरे हे जे तिचं चालू आहे प्रयत्न गणपती रंग ए गप्पा रंगात रंग काय आहे रंगात रंग नाच शेवटचा तिने अख्खं गाणं सांगितलंय आता तुला ओळखायचंय नृत्यच पण वेगळं तुम्ही आज काय करणार आहे डान्सच ना त्याला मराठीत नाच रंग अरे हा कुठल्या अरे तिने अख्खं गाणं सांगितलं नाही तू ओळख आधी लास्ट अटेम्प्ट पहिला काय गणपती बापरे अवघड गाणे आहे का अरे सोपं काय यापुढे मी नाही सांगू शकत. चल सांग काय गाणे बरं सांग गणराज रंगी नाच तो बापरे किती इझी होतं हे आता मी काय म्हणू आता तिला हे तुझ्यासाठी कुठलं हे अरे यार चला सुरू करूया सोपं आहे बघ अभिनय कौशल्य बघ तिचा अभिनय सगळं credit होता. तुझंच आहे, माझं काही नाही. हो, पण असं काही नाहीये ओके पुढे हा आता मी खूपच सोपं दिलं याच्या पुढचं सोपं मी नाही देऊ शकत सॉरी बघ मी खूपच सोपं मला दिलं 5-5-6 अक्षर देते. हाच शब्द नमस्कार देव गणपती. तो मुद्दामून करावा असं वाटायला लागलंय मला पहिला गणेश गणपती दुसरा पडला चौथा वैदेश आपण थांब आता पहिले सगळं विसरलो ना आधीच पहिलं गणेश गणपती तिसरा पडला हा जमलंय मला गाणंच माहित नाही आम्हाला पण माहित होतं हे गाणं गणपती नाही माहित पडते मी पाया अच्छा हे नाही माहिती गाणं पण माझ्या हे अभिनयाला इकडे पटकन ते, हा. 100 मार्क मिळाले पाहिजेत नाही, पण असं चांगलं गेलं पटकन ते लक्षात येईल हो आता झाला आता शेवटचं आहे हे गाणं मला पूर्ण माहित नाही पूर्ण नाही माहिती ते दिलं तेवढंच सांगायचंय. तेवढं सांगू हा मी तांडव करतोय ना शिव तांडव करतो शिव शंकर शिव पार्वती पार्वती बरोबर आहे का पार्वतीच्या बाळा
मला असं Very good. वाटतं की- पार्वतीच्या बाळा तुझ्या Very good. पायात रमा. व्हेरी गुड. मला असं- नाही अभिनय कौशल्य नाही तिने Very Guys, मी दमशराज मध्ये खूप पण छान चांगली आहे. आहे ती, हा. हो मी जरा तुमच्यावरती आता जी मी टास्क दिलेला त्याच्याबद्दल काय बोलायचं त्याच्यात कोण जिंकलं पहिला तेच मला जिंकली आहे. जिंकली माझा नाही ही जिंकली अजिबात मला हिला क्रेडिट द्यायचं बिकॉज तिने खरंच छान ओळखलंय पहिल्या अटेम्प्ट मध्येच ती ओळखत होती नाहीतर तू तिला 3 वेळा करायला लावत होतास ती असं झालेलं की थांब आता मी फोडते काहीतरी थँक्यू सो वैभवीचं असंच होतं ती हा, ती तोडफोडच करत असते. प्रेक्षकांना काय सांगायचं तुमच्या जोडीबद्दल आणि तुमच्या नवीन कार्यक्रमाबद्दल. सन मराठीचा पहिला गणेशोत्सव आहे तसाच तेजा आणि वैदेही यांचाही पहिला गणेशोत्सव आहे. सो आम्ही खूप जय्यत तयारी केलेली आहे. तेजाचे 2 डान्स आहेत, माझा 1 डान्स आहे आणि तुम्ही आम्हाला लास्ट टाइम आम्ही जरा रोमॅन्टिक डान्स केला होता, यावेळेस काहीतरी वेगळं काहीतरी ढिंच्याक घेऊन येतोय. माझा तांडव आहे तांडव. ते तू हिंट मगाशीच दिली आहे पण सांगितलं मी सगळ्यांना म्हणजे मी पहिल्यांदा सोलो परफॉर्म करतोय आणि मला खूप बरं वाटतंय, छान वाटतंय, एक्सायटेड तर आहेच, भीती पण आहे तेवढीच आणि खूप छान रिहर्सल झालेली आहे. तर बघू आता कसं होतंय ते, पण लोकांना प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. सो आमचा परफॉर्मन्स बघायला विसरू नका. नक्की बघा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट गणपती बाप्पा. मोरया. या.